पुढे या, पुढे सरका पुढे. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मग दाबाव्या सुबटा, शुराणी धीर, स्वामी काजी तू सागर, काय भक्तीच्या त्या वाटा, मग दाबाव्या सुबटा. तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुबटा विठाला. बालनवीन शतपत्र विशाल नेत्रं, बिंबाधरं सजलमेघरुचिं मनोज्ञं, मंदस्मितं मधुरसुन्दर मन्दयानं, श्रीनन्दनन्दनमहं मनसा नमामि. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. गंगातरङ्गरमणीयजटा कलापं, गौरी निरन्तर विभूषित वामभागं, नारायण प्रियमनङ्गमदापहारं, वाराणसीं पुरपतिं भज विश्वनाथं. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवावृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे मंगल भवन मंगल
त्रिभुवन पावनी भगवान परात्पर पूर्णोत्तम अकारण करुणावरणालय दीनबंधू दीनानाथ भक्तवांचा कल्पवृ भगवान श्री पंढरीनाथाच्या कृपेनं माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ बाबा नामदेवराय सद्गुरु निवृत्तीनाथ आदी करून सर्व संतांच्या आशीर्वादानं हा हनुमंत बाबांचा जन्मोत्सव आपण अनेक वर्षांनी या ठिकाणी करत आहात. अनेक वर्षापासून 37 वर्ष झाली पालखीला आणि हा उत्सव करत आहात. 12 वर्ष म्हणजे यावर्षी आपलं एक तप पूर्ण होत आहे. तुमच्या या कार्याला एक तप झालेलं आहे. पूजनीय वैकुंठवासी गोविंद बाबांच्या आशीर्वादानं गोविंद बाबांच्या हस्ते ही मूर्तीची स्थापना झालेली आहे. पूजनीय आमचे गुरुदेव यांनीही ही मूर्ती बसवण्यासाठी सांगितलं होतं. कदाचित तुम्हाला नाव श्रुत असेल, परिचित असेल, पूजनीय मधुकर बाबा. गोविंद बाबांच्या सानिध्यामध्ये या परिसरामध्ये त्यांनी साधना केली. निवृत्तीनाथांच्या सानिध्यामध्ये अभ्यास केला, चिंतन केलं. गोविंद बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. माझे गुरुदेवही या ठिकाणी आलेले आहेत म्हणून माझं भाग्य आहे. त्यांच्यापासून हा परमार्थ सुरू झालेला आहे आणि तो परमार्थ या शीळ गावातील सर्व वारकऱ्यांनी, भक्तांनी, हनुमंत बाबांच्या साधकांनी सर्वांनी हा अखंडितपणे चालू ठेवला. त्यांच्या सानिध्यातली सगळी जुनी मंडळी सगळी माझ्या परिचयाची नाही आहेत, पण आमच्या गुरुदेवांवरती अत्यंत प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आहेत. बाबांना मानणारी मंडळी आहेत. हनुमानजीचा उत्सव आहे. हनुमंत बाबांचं चरित्र किंवा चिंतन आपल्या मुखातून व्हावं, आपल्याला श्रवण व्हावं, या उद्देशाने आज मी श्रीमंत श्री तुकोबारायांचा कदाचित सर्वांच्याच परिचयातला असावा, असायलाच पाहिजे. तुमच्या गावात हनुमानजीचं मंदिर आहे म्हणून सकाळी उठल्यानंतर दर्शनाला आल्यावर भले तुम्हाला श्लोक येत नसेल, पण तुकोबारायचा हा अभंग जर म्हटला तर श्लोकाला म्हटल्यानंतर जेवढं पुण्य लाभतं ते पुण्य या अभंगामध्ये तुम्हाला लाभेल. विठ्ठल गोस्वामीजीने हनुमान चालीसा लिहिली. त्या हनुमान चालीसाचाही पाठ तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे. या मृत्यू लोकामध्ये सर्वांना भेटणारी आणि देवाजवळ नेणारी जी व्यक्ती आहे, जे संत आहेत. जगात अनेक संत झाले, पण सगळ्यात पहिले संत असतील तर हनुमानजी. या अभंगामध्ये तुकोबाराय ज्यावेळेस भक्तीची सुरुवात करायला निघतात, कुठेतरी जायचं असतं तर रस्ता विचारावा लागतो. काही रस्त्याला जात असताना विचारायची गरज नसते. ज्याला जी लागते ते जातोच तिथे. नवीन ठिकाणी जर गेला आणि त्याला घ्यायची सवय असेल ना, तो बरोबर तिथे जातो. बरोबर, त्याला दुकान सापडायची गरज नाही पडत.
पण या रस्त्याला जाताना मात्र रस्ता विचारावा लागतो. या रस्त्यावर सहसा लोक येत नाहीत. हा रस्ता कठीण आहे. भक्ती ते कठीण शुळावरील पोळी आहे. बरं, भक्ती म्हणजे साधारण नाही आहे. माळा घातली, मोठाला बुक्का लावला म्हणजे महाराज झाला असं नाही. गोविंद बाबांसारखी साधी लोक या ठिकाणी आले आणि आपल्याला परमार्थाला लावलं. त्यांच्या अंगावर इस्त्रीचे कपडे नव्हते, त्यांच्या मुखामध्ये फक्त राम नाम होत. विठाल विठाल. संत हे दाखवण्यासाठी येत नसतात, देण्यासाठी येत असतात. जगामध्ये अनेक संत झाले, त्यांची नावं मला घ्यायची नाही आहेत, पण लोक त्यांना घराघरात पूजतात. कोणी केंद्राच्या स्वरूपात पूजत असतील, कोणी स्वाध्यायाच्या स्वरूपामध्ये पूजत असतील. पण आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायाने जे दिलं ते जगामध्ये कुणीच दिलं नाही. ज्ञानोबरायाने असा ग्रंथ दिला की त्याच्यामध्ये जीवन कसं जगायचंय. आणि तुकोबरायाने तर कुठलीही गोष्ट समोर नाही ठेवली, फक्त माणसाचं जीवन समोर ठेवलं आणि गाथा दिला की माणसाने कसं वागलं पाहिजे. जिवंत आणि त्याचं अनुकरण. मला आमच्या बाबांनी काही गोष्टी गोविंद बाबांच्या बद्दल सांगितल्या. गोविंद बाबा त्र्यंबकेश्वरी राहत असताना साधना माणसाची कशी असावी. काल तुमचा सप्ताह सुरू झाला, आज तुमचा जागरण, उद्या काल आहे. आता मंदिरामध्ये कदाचित तुम्ही बहुतेक पुढच्या वर्षीच याल, असंच आहे ना. यातले 50% लोक येत असतील दर्शनाला. काही लोकांचा सप्त्यापुरता संबंध असतो, याला नाही परमार्थ म्हणायचं. जीवनामध्ये परमार्थ केव्हा कळतो. गोविंद बाबांनी संध्याकाळी जर स्वयंपाक सुरू केला, आमचे बाबा आणि बाबा गोविंद बाबा आणखी कोणी 1-2 असायचे, तर चौघांपुरता जर स्वयंपाक केला तर कधी कधी ते 5-6 लोकांचा एक्स्ट्रा स्वयंपाक करायचे. तेव्हा काही फोन नव्हते की आम्ही जेवायला येतोय. आता जसं आपण फोन करतोय, इतके आम्ही आहेत जेवायला येणार आहे. पत्रही पाठवत नसायचे. पण गोविंद बाबाने 4 लोकांचं एक्स्ट्रा भोजन बनवायचं आणि ठेवायचं, म्हणजे लक्षात यायचं बरोबरच्यांना की कोणीतरी आणखी येणार आहे. ही त्यांची साधना होती. आत्ताचा स्वयंपाक बनवत असताना घरात किती माणसं आहेत ते पुरतंय की नाही ह्याचीच पंचायत पडते बनवण्याला, लक्षात येत नाही. पण एक साधक आहे की माझ्याकडे कोणीतरी येणार आहे, निवृत्तीनाथांकडे कोणीतरी येणार आहे आणि ते आपल्याकडे मुक्कामी येणार आहेत, त्यांना जेवण भेटावं आणि त्या दिवशी आलेच पाहिजे 4 लोक. ही गोविंद बाबांची साधना आहे. या भागामध्ये तुमच्यावरती संस्कार करण्यासाठी त्यांचा अवतार झालाय. कोणाला माहित नाही गोविंद बाबा कुठले होते? कुठले होते गोविंद बाबा? हा, त्यांची तपस्थिती मी गेलो होतो मागे, त्या कळंब्याच्या जवळ माळावरती ना. हा, तिथे मी पाहिलं. त्या जागेवरती गेल्यानंतर अत्यंत प्रसन्न वाटतं, का ते एक साधू पुरुष त्या ठिकाणी येऊन गेलेले. तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. त्यांची उपकार सांगू शकत नाही. वृंदावनामध्ये एक ब्रह्मानंद स्वामी महाराज राहत होते. त्यांनी संतांच्या उपकाराबद्दल काही अभंग लिहिलेले आहे. गोविंद बाबांच्या जीवनावरती तो मला अभंग बसवा वाटतो. मी कदाचित तिथे गेल्यानंतर हा अभंग त्यांच्या समोर म्हणत असतो त्र्यंबकेश्वरी. त्याचं कारण असं आहे, ज्या साधूमुळं जाळे विकून टाळ आणले गेली.
याच्या पलीकडचा बदल आणखी काय पाहिजे? यातली बरेच माणसं त्याला साक्षीदार आहेत. शिलोत्तरची बरीच माणसं आहेत. त्यातली काही गेली, काही आहेत. म्हणजे श्यामदादा आहे तिथे, त्यांना कदाचित सर्व माहिती आहे या गोष्टी. संत परमहितकारी, संत परमहितकारी, जगत माही संत परमहितकारी. त्रिगुणातीत फिरत तनु त्यागे, रति जगत से न्यारी. ब्रह्मानंद संत न संग सोहत, मिलत है प्रगट मुरारी. जगत माही संत परमहितकारी. त्रिगुणातीत फिरत तनु त्यागी, ज्यांना घर नाही. ज्ञानोबराय म्हणतात ना, हे विश्वशी माझे घर, ऐसी मती जयाची किंबहुना चराचर आपणाची झाला. ज्याला घर हे विश्व ज्याने मानलेलं आहे. संसारातलं घर आपण पाहतो, पण संतांचं घर हे विश्व आहे. सगळा संसार हा संतांचा अवघाची संसार सुखाचा करी. सगळ्यांचा संसार. ज्ञानोबाला संसार होता का? आपल्यासाठी. ज्ञानोबाळ्याचं जीवन तर असं आहे, ज्या समाजाने त्रास दिला, ज्यांनी त्रास दिला त्यांचं कल्याण हो, ही ज्ञानोबाळ्याची भूमिका आहे बरं का. आपल्याला आपल्या शेजारच्याचं कल्याण व्हावं वाटत नाही. असं कदाचित वाटतंय का कोणाला की आपल्यापेक्षा आपल्या शेजाऱ्याचं चांगलं व्हावं, मला शेजाऱ्याचं वाईट व्हावं असं म्हणून झोपतील, असं म्हणून प्रार्थना करून झोपतील, पण चांगलं व्हावं म्हणून कोणी झोपणार नाही अशी प्रार्थना करून. ज्ञानोबराय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ आहेत, जे दुष्ट आहेत, ज्यांनी मलाही दगड मारले आहेत, त्यांचं कल्याण हो. ज्या विसोबा खेसराने ज्ञानोबरायच्या झोळीतलं पीठ सांडावं आणि त्याच्यावर बुटासहित नाचावं, ते कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? आज त्यांची पद, त्यांची जागा कुठे माहिती आहे? सांगेल कोणी? विसोबा खेचर कोण आहेत आज? कुठल्या पदावर आहेत? सांगेल कोणी? सांगता येईल का कोणाला? विसोबा खेचर कोण आहेत? वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी कीर्तन परंपरा सुरू केली, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप जाऊ, ज्या कीर्तन परंपरेची जी कीर्तन परंपरा सुरू केली, ते कोण आहेत? नामदेवराय आहेत. त्या नामदेवरायांचे गुरु विसोबा खेचर आहेत. त्या विसोबा खेचराने ज्ञानोबरायला कधी जीवन जगू दिलं नाही, खाऊ दिलं नाही. ते मडकं फोडलं जे मांडे भाजायला आणणार होते. पण त्यांचे ज्ञानोबराय पण गुरु नाहीत. त्या विसोबा खेचराची गुरु आहे मुक्ताबाई, आणि त्या मुक्ताबाईचे शिष्य विसोबा खेचर, विसोबा खेचराचे शिष्य नामदेव. ही परंपरा आहे साधूची, जे दुसऱ्या रस्त्याने चाललेले आहेत. महाराज, माणसाने शरण कोणाला जावं? कोणाला हे शरण जाऊ नये. तुकोबरायच्या जीवनामध्ये त्यांना काय साधू माहित नव्हते का? त्यांना माहिती आहे आपल्याला देवापर्यंत कोण नेऊ शकतं. हनुमानजीकडे का गेले ते म्हटले, माहिती आहे मला की हनुमानजीच रामप्रभूला भेटू शकतात. तुलसीदासजी महाराज रामायण सांगायचे. एका गावामध्ये राहत होते. रोज संध्याकाळी रामायण सांगायचे. रामायण सांगत असताना तुलसीदासजी परम भक्त आहेत रामजीचे, पण रामप्रभूंना भेटण्याची खूप इच्छा होती. कधी भेटले नव्हते, कधी दर्शन झालं नव्हतं. सकाळच्या वेळेला जे बाहेर दिशेला जायचे, तर त्यांच्याकडे जे पाणी उरलेलं असायचं ते एका झाडाच्या बुडाला टाकायचे.
त्या दगडावरती पाणी टाकायचे. असं 12 वर्ष, तुमचं जसं 12 वर्ष सप्ताहाला झाले आता, तसा असा त्यांचा 12 वर्ष ते पाणी टाकण्याचा कार्यक्रम नित्य चालू होता. 12 वर्षाने त्या दगडामधून एक भूत बाहेर आला. त्याचा 12 वर्षाचा काळ संपला. त्याला 12 वर्ष तिथे शाप मिळाला होता राहण्याचा. तुळशीदासजीचे पाणी टाकायचे आणि भूताला जे बहिर दिशेहून आलेलं पाणी आहे तेच पिण्याचा अधिकार आहे. चांगलं पाणी, चांगलं खाण्याचा अधिकार नाहीये. त्याला ते पाणी भेटलं, 12 वर्ष ते त्याच्यामध्ये राहिलं. 12 वर्षाने त्याचा तो काळ संपला आणि तो बाहेर आला. हनुमानजी तुळशीदासजी महाराजांच्या समोर भूत उभा राहिलं. जे 12 वर्षापासून राम भेटावा, हनुमानजी भेटावे ही इच्छा करत होते, पण भेटलं काय त्यांना? म्हणजे कधी कधी साधना महाराज चांगल्यासाठी करत असले तर भूतही भेटतं बरं का. असं नाही देवच भेटतो. तुळशीदासजी सारख्यांना भूत भेटावं असं भूत भेटलं आणि म्हटलं महाराज सांगा काय पाहिजे तुम्हाला. आता भूत काय देणार आहे? तुळशीदासजी म्हटले मला काही नकोय, मला रामप्रभू पाहिजे, मला रामाची भेट. आता राम म्हटल्यानंतर भूत तिथे राहील का? भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जेव्हा नाम सुनावे. महावीरचं समजा हनुमानजीचं नाव घेतलं, रामप्रभूचं नाव घेतलं तर भूत राहतात का तिथे? माणसाची अशीच पद्धत आहे बघा. माणसं चांगल्या रस्त्याने चालल्यावर हिंदी गाणे म्हणतात, झिंगाट गाणी म्हणतील, पण जर एखाद्या वड्यातून चालले नदीतून तर लगेच जय हनुमान ज्ञान सागर जय कबीर भूत पिशाच निकट नाही आवे महावीर. म्हणजे जिथे संकट असेल तिथे देव आपल्याला सुचतो बरं. चांगल्या ठिकाणी माणूस देवाचं नाव घेत नाही. पण हनुमानजी तुळशीदासजी महाराज सतत रामाचं चिंतन करत होते, पण भेटलं भूत. त्या भूताला म्हटले मला देव पाहिजे. ते भूत पळायला लागलं आणि हे भूताच्या पाठीमागे पळताय. तुळशीदासजी महाराज का? मला देव पाहिजे, तू प्रसन्न झालायस ना, आता मला देव दाखव. भूताने दुरून सांगितलं तुला देवापर्यंत नाही नेणार, पण जो देवाचा आहे, जो देवाचा पहिला भक्त आहे, जो देवाजवळ राहतो त्याचा पत्ता सांगतो. म्हटलं रोज संध्याकाळी तुम्ही जे रामायण सांगता त्याच्यामध्ये एक म्हातारा बाबा येतो, सगळ्यात आधी येतो, ती जागा झाडून घेतो आणि एका कोपऱ्यामध्ये बसतो, रामायण ऐकतो. तुम्ही गेल्यानंतर सगळं आवरून मग तो म्हातारा तिथून निघून जातो. त्याचे पाय धर. म्हटले ते कोण आहे? म्हणे हनुमानजी आहे. जिथे रामकथा असते, जिथे कीर्तन असतं, तिथे हनुमानजी प्रत्यक्ष स्वरूपाने उभे असतात, बसलेले असतात. पण कथा ऐकण्यासाठी ते तत्पर असतात. तुळशीदासजींना माहित नाही की हनुमानजी कथा ऐकायला येत आहे. रडायला लागले की माझ्या कथेमध्ये हनुमानजी येत आहेत, मला माहित नाही. आणि तुळशीदासजी तर देवाला भेटण्यासाठी इतकं चिंतन करायचे महाराज, काही काही वेळेस तुळशीदासजी रडायचे. त्या अहिल्याची कथा जर आली तर त्यांना वाटायचं किती देव दयाळू आहे. स्वतः जंगलामध्ये गेले आणि त्या शिळेवरती आपल्या चरणाची रज टाकली आणि त्या रजापासून त्या शिळेचा उद्धार झाला आणि त्याच्यामधून अहिल्या आली, तिचा उद्धार झाला. रडायचे देव किती कृपाळू आहे, रडायचे. पण ज्या वेळेस ते एकांतामध्ये बसायचे, लोकांमध्ये रडणं वेगळं आणि एकांतात बसून देवासाठी रडणं वेगळं. महाराज लोकही कीर्तनात रडतात, रडतात की नाही? आईसाठी रडतात, गाईसाठी रडतात, शिवाजी महाराजांचं चरित्र सांगून रडतात. म्हणजे खरंच रडतात. आमच्यासारखा रडला तर ह्या माता मावल्या पटकन रडतात. यांच्याकडे अश्रू जास्त असतात. महाराज रडला, सगळे रडले. त्याच्यात भाव किती चांगला आहे. तुळशीदासजींनी त्याचं उदाहरण दिलंय. म्हटले समाजामध्ये देवासाठी रडतोस, पण ज्या वेळेस एकांतामध्ये तुम्ही बसून बघा, एकांतामध्ये जर बसून तुम्हाला रडायला आलं तर नक्की तुम्हाला देव भेटेल. एकांतामध्ये देवासाठी रडायला येत नाही. तुळशीदासजी एकांतात बसायचे आणि विचार करायचे, भगवंताचं स्मरण करायचे.
डोळे लावून चिंतन करायला लागल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये राम येत नव्हता, काम येत होता. एकांतामध्ये बसल्यानंतर दुसरेच विचार तुमच्यामध्ये येणार, चांगले विचार तुमच्यामध्ये येणार नाही. मग त्या मनाला ते शिवाय द्यायचे. हे म्हणा, पाही नगती तेही पतित पावन, राम भज सुन सख मना. अरे म्हणा, अरे मूर्खा, तू राम भजन कर. जगामध्ये लोकाला सांगतो रडून रडून राम असा आहे, राम तसा आहे. एकांतामध्ये तुला रामाचं भजन करता येत नाही. मन दुसरीकडे जातं. महाराज, एका जागेवर बसून देवाला भेटायचं किंवा देवाचं चिंतन करणं खूप अवघड आहे. मी आळंदीमध्ये राहत असताना आमचे पुण्याचे काही भक्त लोक मला त्यांनी विचारलं. एकदा एक आला ग्रहस्थ माझ्याकडे, आळंदीला मी शिकत होतो, माऊलीच्या मंदिरामध्ये भेटला. म्हणे, महाराज मी खूप बिझी आहे. आता प्रत्येकाचं जीवन बिझी झालेलं आहे. माणसाला जर विचारलं ना, का हो चलता का कीर्तनाला? अहो मारायला वेळ नाही हो, कीर्तनाला कुठे? तुला विचारणार आहे का यम आल्यानंतर चलतो का म्हणून? जिथे असेल तिथे जाशील. गाडीत असू दे, झोपलेला असू दे, विमानात असू दे, नाही तर पाण्यात असू दे, नाही तर घरात असू दे. मरण्यासाठी आपल्याकडे टाइम आहे असं म्हणायचंच नाही. टाइम आला की तू जाणार आहे. तू किती बिझी असू दे, तू उभा जरी राहिलेला असला निवडणुकीला, मतदानही झालेला असू द्या, निवडून आलेला असू द्या, निवडून यायच्या आदल्या दिवशी मेला, दुसऱ्या दिवशी म्हटले निवडून आला, आता काय करायचंय? मेला ना तो. यमाला म्हणावं, अरे जरा हा 5 वर्ष पदावर पद भेटायचंय मला. इथे काही हे नाही आहे, कितीही पैसा द्या तो नेणार आहे. ज्याची वेळ आलेली आहे. मला सांगितलं, विचारलं एक जण, म्हणजे महाराज मी खूप बिझी आहे, मला वेळच नाहीये, पण परमार्थ करावा वाटतो, मला चिंतन करावं वाटतं देवाचं. असं काहीतरी सांगा की पटकन परमार्थ होईल, भजन होईल. काहीतरी 10-15 मिनिटात माझी पूजा अर्चा झाली पाहिजे. मला बाकी काही करता येत. मला सकाळी 7 वाजता ड्युटीला जावं लागतं, संध्याकाळी 8-9 वाजतात. आल्यानंतर थकतो, झोपतो. कशी करणार पूजा? म्हटलं काहीच करू नको. सकाळी 7-8 ला जातोस ना, 6 ला उठ, स्नान कर आणि देवाच्या घरामध्ये, तुझ्या घरामध्ये देव असतील, त्या देवासमोर आसन टाकन 10 मिनिटं बस. डोळे लावून बस. राम राम म्हण, नको म्हण, काही म्हण, नाही म्हटला तरी चालेल. फक्त काय कर, डोळे लावून बस. म्हटलं एवढं सोपं आहे का? मी तर अर्धा तास बस. म्हटलं बसून बघ, तुझे करशील सांग. 10 मिनिटं तर बसूच शकतो. म्हटलं मी राम राम म्हणू शकतो. गेला. पुढच्या एकादशीला लवकरच त्याचा फोन आला. म्हणे महाराज येतोय मी, या गावामध्ये या म्हटले, मंदिरामध्ये. मी आलो, मंदिरामध्ये बसलो. तोही आला, माऊलींचं दर्शन केलं, माझं दर्शन केलं, बसला. म्हटलं महाराज तुम्ही खूपच अवघड परमार्थ सांगितलं. अरे म्हटलं मागच्या एकादशीला तू बोललास ना खूप सोपं आहे. म्हटलं कसं? म्हटलं बसलं की केव्हा उठण असं वाटतं. काय देवापुढे बसल्याबरोबर तुम्ही जागे आहेत ना? जेवण वगैरे झालंय चांगलं? झोपा नाही आल्या? लक्षात येतंय का? देवा समोर बसल्यावर कसं वाटतं? कधी उठण देवाचं नाव डोक्यात येत नाही. बसायचं सांगितलं किती? 10 मिनिटं. पण बसलं आणि डोळे लावल्याबरोबर असं वाटतं कधी 10 मिनिटं होते. पण जबरदस्ती बसलोच तर बायकोने हे आणायला सांगितलं, बायकोने ते आणायला सांगितलं, ती लिस्ट डोळ्यापुढे येते. नाही आणली तर पुन्हा शिव्या खावा लागतात. म्हणजे देव आठवत दिसते कोण? देवी. विठ्ठल विठ्ठल. माणसाला देवापर्यंत जाण्यासाठी फक्त मार्गदर्शन, रस्ता चांगला असला पाहिजे. देवाजवळ जाणं इतकं सोपं नाही आहे. त्याला साधनाच अशी करावी लागते. उठता बैसता हरी बोला, दळिता कांडिता हरी बोला, हरी मुखी गाता हर बली. आपल्या चिंतेमध्ये, आपल्या मनामध्ये हरी शिवाय दुसरं काही नाही आलं. सतत हरिनाम. मी गोविंद बाबांच्या बद्दल सांगत होतो, ज्यांच्या मुखात सतत नामस्मरण होतं. माणसं कोणाचंही नाव नाही घेत. आताही भरपूर महाराज लोक आहेत, पण जी जुनी माणसं झाली त्यांनी प्रसिद्धीसाठी नाही पण भगवंतासाठी भजन केलं.
त्याच्यामध्ये असे काही संत आहे. तुकोबरायला वाटायचं मला देव भेटावा, मला देव भेटावा. माणसाने विचार केला पाहिजे की पहिल्यांदा जायचं कुठे. गुरु चांगला भेटला पाहिजे. त्या गुरुकडे जात असताना रस्ता चांगला भेटला पाहिजे, किंवा गुरु त्या पात्रतेचा आहे का. तुलसीदासजी महाराजांना गुरु चांगला भेटला. महाराज आज जे तुलसीदासजी महाराजांनी रामायण लिहिलं तर फक्त गुरुमुळे लिहिलं. तुलसीदास महाराज यांचं नाव पहिले होतं रामबोला. काय नाव होतं? तुलसीदासजी नंतर पडलं त्यांचं. जन्माला आल्याबरोबर राम म्हटले होते ते तुलसीदासजी. राम म्हटल्यामुळे त्यांना रामबोला म्हणायला लागले. आई वडील लहानपणीच वारलेले होते. आजी आजोबाने सांभाळ केला, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माणसं वेडी होतात. ते सगळ्यांनाच अनुभव आहे, सांगायची गरज नाही. म्हातारे असतील त्यांनाही माहिती आहे, तरुण असतील त्यांनाही माहिती. माणसं वेडी होतात लग्न झाल्यावर. कशामुळे? देवासाठी ना. हा, कशासाठी? कोणासाठी? संसारासाठी म्हणा, बायकोसाठी म्हणा. काय त्याला सगळे संसारीच आहेत ना, लाजायचं काय त्याच्यात. तुलसीदासजी महाराजांची पत्नी एकदा संसारी माहेरी निघून गेली, न विचारता निघून. घरी आल्याबरोबर पत्नी दिसली नाही. बायको बायको करून सगळ्या घरात फिरले. आजीला विचारलं, म्हणे माहेरी गेली. मला न विचारता धो रात्री पाऊस चालू होता तसेच निघाले. महाराज देवापर्यंत जाण्यासाठी काही गोष्टी आपोआप घडत असतात. कधी कधी सायासाने घडाव्या लागतात आणि कधी कधी सायास न करताही घडतात. तुलसीदासजी महाराज नदीमध्ये गेले. नाव नव्हती. एक प्रेत वाहत चाललं होतं त्या पाण्यामध्ये. त्या प्रेतावर बसले, पलीकडे गेले. हे फक्त बायकोसाठी करत होते बरं का, देवासाठी नाही. ते प्रेत आहे का नाव आहे का लाकूड आहे का ओंडक आहे काही माहित नव्हतं. त्या प्रेतावर बसून पलीकडे गेले. पलीकडे गेले, त्या घराच्या दारात गेले. तो खाली मोठा वाडा होता, बंद केलेला होता आणि वरती अशी दोरी दिसली त्यांना. आवाज दिला पण आवाज जाई ना पावसामुळे. त्या गॅलरीला अशी दोरी लटकत होती, त्या दोरीला धरून वरती गेले. दार वाजवलं, पत्नीने उघडलं. वरती गॅलरी मधून पतिदेव अचानक, एवढ्या पावसामध्ये कुठून आलात, कसे आलात? म्हटले मी नदीतून पोहत आलो, त्या एका ओंडक्यावर बसून आलोय. म्हटले वर कसे आले? खाली कुलूप लावलेले. म्हटले तूच तर माझे, तुला माहित होतं मी येणार आहे, तू दोरी सोडून ठेवली माझ्यासाठी. अरे म्हटली मला काय करायचंय, तुम्ही येणार आहेत म्हणून. मला माहित होतं का एवढं की तुम्हाला एवढा माझा पुळक आहे? पळतच येतात. आता तर मी आले, एकही दिवस नाही हो दिला. दिवा घेतला आणि त्या गॅलरी मध्ये जाऊन पाहिलं तर दोरी नव्हती, मोठा सर्प लोंबत होता. त्यांना जर सर्प आहे माहित असतं तर ते चढले असते का? पण कामामध्ये धुंद झालेला माणूस त्या सर्पाला धरून वर गेला. त्या ठिकाणी पत्नीने एक शब्द वापरला. तिथे रामायण सुरू झालं. काय? या नासक्या शरीरासाठी नदीतून वाहत आलात, जीव धोक्यात घालून एका काळाला पकडून वर आलात. साप म्हणजे काळ आहे. काळाला धरून वर आले या शरीरासाठी. अरे एवढाच जर प्रयत्न केला असता तर देव भेटला असता. या नासक्या शरीरावर एवढं प्रेम करता, असं म्हटल्याबरोबर बोध हा चांगल्या माणसाला होत असतो. आपल्यासारखा तिथं असता तर बाबा झाला नसता. तू सोय केली असेल असं म्हणून तिथेच बसला असता. पण तुलसीदासजी त्या शब्दावर इतका विश्वास बसला. समोर सुंदर पत्नी आहे, 2 महिन्यापूर्वी लग्न झालेलं आहे, पण त्या पत्नीच्या रूपाने आता प्रत्येकाच्या बायका महाराज म्हणत असतात जा देवळात करा भजन. तुम्ही येता का मंदिरामध्ये? सगळ्याच्याच बायका नवऱ्याला बोलतात, पण एकच बायको अशी असते जिचा अधिकार आहे आणि जो होतो ना तो पुरुष, तो अधिकारी होतो.
तिचा शब्द ऐकला आणि त्याच पावलाने खाली आले आणि राम मंदिरामध्ये गेले. आजही म्हणतात बायकोचं ऐकून तुलसीदासजी महाराज झाले, पण सगळेच होत नाही. तुलसीदास महाराज जर त्या शब्दावर आज रामायण लिहू शकतात, जर माघारी आले असते तर रामायण लिहिलं असतं का? तुलसीदासांना आपली बायको गुरु भेटली, ते तिच्याकडे विचारायला नव्हते गेले देवाकडे कसं जायचं. एक सहज घडलेली गोष्ट आहे आणि बोध झाला आणि देवाकडे आले. काही लोक अत्यंत प्रयत्न करतात, पण गुरु जर चांगला नाही भेटला तर त्याला देव भेटणं कठीण आहे. कारण की प्रत्येकच गुरु तुम्हाला देवापर्यंत नेईल असं सांगता येत नाही. कारण की त्या देव गुरु मध्ये सुद्धा पात्रता असली पाहिजे. गुरु भरपूर झालेत आज, स्वतःच्या आरत्या करून घ्यायला तयार आहेत अनेक गुरु, पण आम्ही देवापर्यंत नेतो हे सांगणारे गुरु नाही भेटायचे. त्या अधिकाराचे गुरु भेटणं खूप कठीण आहे. साधारण दृष्टांत बहुतेक कदाचित सगळ्यांना माहित असावा. एक गुरु महाराज विदेशी भक्त, त्यांचे हजारो भक्त आणि आपल्या शीळ सारख्या एका छोट्या गावामध्ये आले होते. एखादा श्रीमंत भक्ताने आणले असतील. बहुतेक गुरु लोक श्रीमंत भक्ताकडेच जातात, गरीबाकडे सगळे जात नाहीत. आता तसा जमाना आहे. त्या गावामध्ये महाराज आले म्हणून असे हजारो लोक आले दर्शनासाठी. कोण काय काय आणतंय, कोणी सफरचंद आणतंय, कोणी पेढे आणतंय, कोणी दक्षिणा ठेवतंय. महाराज असे बसलेले आहेत, लाईन लागलेली दर्शनाला. त्या गावच्या पलीकडे झडपोलीचा एक वारकरी, साधारण शेतकरी, 5-6 किलोमीटर मध्ये गावाच्या नदी होती. त्यालाही शेजाऱ्यांनी कोणी सांगितलं शिळला खूप मोठे महाराज आले, चला म्हणे दर्शनाला. आता महाराजांच्या भेटीसाठी काहीतरी नेलं पाहिजे. मग त्याने काय केलं, शेतामध्येच होता, कोथिंबीर आलेली होती चांगली, वांगे आलेले होते. म्हटले चला महाराजांना घेऊन. दुसरं काय असतं शेतकरी, वांगी घेतली आणि कोथिंबीर घेतली. एक जुडी कोथिंबीरीची, 2 वांगे घेतले. आला महाराजांचं दर्शन घेतलं, महाराजांच्या समोर ठेवलं. महाराजाला वाटलं लोक 500च्या गड्ड्या ठेवते, हे काय वांगे घेऊन आले काळे. त्याने महाराजांना विनम्र होऊन श्रद्धेनं, श्रद्धा अशी असते की देवापर्यंत नेते, फक्त श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धावानम लभते ज्ञानम, श्रद्धा पाहिजे. महाराज म्हणे मला मंत्र द्या, मला तुमचा शिष्य व्हायचं. तर महाराज जरा क्षत्रिय होता, नोटाचा अभिलाषी. याने ती गोष्ट पाहिली, ठेवलेली, साधारण दिसतोय बघ. चला म्हटले याला, मला म्हणे मंत्र द्या. याने थट्टा केली, मी तुम्हाला गुरु बद्दल सांगतोय बरं. जा म्हटले 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी, हा तुझा मंत्र आहे. काय 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी. महाराज जो खेड्यातला शेतकरी असतो तो श्रद्धा बसते त्याची. ते घरी गेलं, उठता बसता तेवढंच चालू. शेतामध्ये काम, 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी, ज्याचं जप चालू. एखाद्याच शब्दाची जर तुम्ही साधना केली, साधनेचं जर पुरस्चरण झालं तर ते फल देत. 1.25 लाख मंत्र, एका मंत्राचा जप जर तुम्ही 1.25 लाख केला किंवा 1.25 कोटी केला तर तो फल देतो. तुम्हाला ते नाही करता आलं तर ग्रहण काळामध्ये तुम्ही स्नान करून तुमचा जो मंत्र आहे त्याच्या जर 12 माळा केल्या, किती 12, त्या 12 माळामध्ये 1.25 लाख मंत्राची पावर येते. पण कधी ग्रहण कालामध्ये नदीमध्ये स्नान करायचं, शुद्ध कपडे घालायचे, बसायचं, तो जप करायचा आणि पुन्हा स्नान करायचं. ग्रहण संपल्यानंतर 1 पुरस्चरण झाल्याचं फळ तुम्हाला भेटतं. 1 पुरस्चरण ते ग्रहण कालामध्ये. आणि असं तुम्हाला 1.25 लाख मंत्र जप करायला किती वर्ष लागतील. पण त्या माणसाने साधारण श्रद्धा, 1 बैंगन 2
दो बैंगणी कोथिंबीर की जोडी रट्टाच लावला. बायकोनी बोललं तरी तेच म्हणायचं, पोरांनी बोललं तरी तेच म्हणायचं. त्याला वाटलं गुरु महाराजांनी मंत्र दिलाय, देवाचं भजन आहे करा. दुसऱ्या वर्षी त्या गावामध्ये ते महाराज आले आणि हा तिकडे निघाला. जात असताना त्या गावामध्ये नदी वाहत होती, दोन्ही गावाच्या मध्ये. आणि नाव वगैरे नसेल तेव्हा. याला वाटलं तर जायचं कसं, गुरु महाराजांना भेटलं पाहिजे. 1 वर्ष झालं, वर्षाला गुरुजींचं दर्शन झालं पाहिजे. मग आता काय करायचं. त्या म्हटलं आपल्याला मंत्र दिलाय गुरु महाराजांनी, तो तारणार नाही का आपल्याला? तो तारेल ना, त्याला तारलं पाहिजे. आपण त्याचं भजन केलंय, त्या मंत्राचा जप केलेला आहे, तो सिद्ध झाला असेल नक्की. म्हणून त्याने काय केलं, घोंगडी काठावर टाकली, त्याच्यावर बसला त्या घोंगडीवर. आणि त्या घोंगडीवर बसून म्हटला, दो बैंगन एक कोथिंबीर की जुडी, चल घोंगडी पैल थडी. काय म्हटला, चल म्हटला पलीकडे. त्या मंत्रामध्ये एवढी सिद्धता आली होती, ती घोंगडी महाराज काठावरून नदीत घुसली, तरंगत तरंगत पलीकडे गेली. तो पलीकडे उतरला, घोंगडी झटकली, खांद्यावर टाकली, आला गुरुजीकडे. गुरुजीकडे आला, दर्शन घेतलं. म्हटलं महाराज काही झालं तरी आमच्याकडे चहा प्यायला तुम्हाला आज यावं लागेल. म्हटले तू कोण? म्हटलं मी दो बैंगन एक कोथिंबीर की जुडीवाला आहे. लक्षात आहे का तुमच्या? त्यांच्या लक्षात होतं की याची आपण थट्टा केली होती की नाही. गुरुजीच्या लक्षात आलं, हा काय पाय सोडना, तुम्हाला यावंच लागेल. याला वाटायचं लोक माझ्या दारात फॉर्च्युनर घेऊन उभा राहते, चला गुरुजी घरी. आणि ह्यो बैंगनवाला मला म्हणतोय चला घरी. गाडी दिसना, बैलगाडी पण दिसना, हा काय पाय सोडना. याची श्रद्धा आहे. निघाला, गुरुजीलाही घेतलं, निघाला, नदीच्या काठावर आला. भक्त लोक सगळे मागे आले होते. अरे म्हटले नाव वगैरे काय आहे की नाही पलीकडे जायला? म्हटले काय गरज नाही नाव ठेवायची आपल्याला. मग टाकली घोंगडी, म्हणला बसा नदी, घोंगडीवर बसा. म्हटलं महाराज, म्हटले कसं काय? घोंगडी जाते ना म्हटले पलीकडे. शिष्य म्हटले बाबा तुम्ही या, आता आम्ही भेटू तुम्हाला गंगासागरला. कारण की वाहत तिकडेच जाणार होते नाही. कारण गुरुजीच्या मनात आलं, घोंगडीवर बसून जर पलीकडे जायचे तर नक्की आपण कुठे जाणार? गंगासागरला. त्याच्या घरी तर काय जात नाही. गुरुजीच्या लक्षात आलं की आता हा काय सोडत नाही. गुरुजीला धरून त्यांनी बसवलं आणि हा गुरुजीच्या पुढे बसला. गुरुजीने घेतले डोळे लावून, मग केलं राम 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 राम. आता काही खरं नाही म्हटलं, आता हे आपल्याला गंगासागरलाच नाही. तो बसला, त्याची दृढ श्रद्धा इतकी आहे की त्याने लगेच सुरू केलं, दो बैंगन एक कोथिंबीर की जोडी, चल घोंगडी पैल थडी. म्हटल्या बरोबर महाराज घोंगडी पाण्यावरून पलीकड गेली. आणि पलीकड जात असताना गुरुजी थरथर कापायला लागले की आता आपलं खरं नाही, आपण आता वाहत जाणार. पण डोळे असे घट्ट लावले होते. पण पलीकडे गेल्यावर ते म्हणतो, गुरुजी डोळे उघडा, आलोत आपण पलीकडे. डोळे उघडून पाहिलं तर काय होतं, अलीकडच्या काठावर आला होता कोण? शिष्य आणि गुरु दोघं पण. पण ज्या वेळेस त्याने पाहिलं त्यावेळेस त्या शिष्याच्या पायावर लोटांगण घातलं. कुणी? गुरुजीने. अरे तुला थट्टा मस्करी म्हणून मी हा मंत्र दिला होता, या मंत्रावर तू तर तरलाच, पण मला सुद्धा तारलं की तुझी भक्ती आहे. म्हणून गुरु सुद्धा सिद्ध असले पाहिजे, गुरु सुद्धा पात्र असले पाहिजे की त्या शिष्याला शेवटपर्यंत देवापर्यंत नेण्यासाठी. भगवंताची भक्ती काही कोणाच्याही पाठीमागे जाऊन भेटत नाही. भजन ते ओंगळ वाणे नरका जाणे. भजन नुसतं तुम्हाला दाखवायसाठी केलं तर ते तारेलच असं नाही. भजनासाठी तुमची साधना व्हायला पाहिजे. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये पहिल्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात सांगितलंय, जितासनो जित संगो जितेंद्रिय. जितासनो म्हणजे तुम्ही जिथे बसताय ते आसन जिंकलं पाहिजे. एका मांडीवर बसता आलं पाहिजे, एका आसनावर बसता आलं पाहिजे. बसून बसून तुमच्या त्या आसनाची साधना झाली पाहिजे, तेव्हा त्या आसनामध्ये पावर येईल. जितासनो जित श्वासो. श्वास तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर राम. आत जाताना राम आणि बाहेर येताना राम. श्वासामध्ये राम आला पाहिजे. माळ हातात घेतल्यावर राम नाही,
आळंदीमध्ये एक वारकरी होते, त्यांच्या हातात सतत माळ असायची, सतत राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी, आणि ते झोपले झोपले माळ जपायचे. ज्या वेळेस ते झोपी जायचे ती माळ हातातून खाली पडायची, पण बोट चालू असायची. काय बोट का चालू असायचे? त्यांच्या श्वासाने राम नाम सुरू केलेलं असतं. ज्या वेळेस ते झोपी जातात तर त्यांचा श्वास सुद्धा राम राम म्हणतो. तो जप अजपाजप, त्याला काय म्हणायचं? अजपाजप. अजपाजप म्हणजे आपण झोपल्यानंतरही आपल्या श्वासाने, कारण की आपण मरतो का झोपल्यावर? नाही, श्वास चालू राहतो. झोपी जाणं म्हणजे शरीर थकलेलं असतं, आत्मा ती क्रिया चालू असते, त्या क्रियेमध्ये तुमचा जप झाला पाहिजे. ज्या वेळेस अर्जुन झोपायचा, भगवंताने येऊन कान बसावं शेजारी, तर त्याच्या रोमा रोमामधून कृष्ण 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 आवाज येत होता. अर्जुन निश्चिंत झोपायचा. प्रत्येक शरीरामधून, प्रत्येक रोमामधून भगवंताचं भजन. का? तर ती निष्ठा, ती साधना आणि श्वास. जिथं श्वासो जितेंद्रिय, इंद्रिय जिंकता आली पाहिजे. माणसाचं मन, डोळे, हात, पाय, कान हे सगळं जिंकता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टीमध्ये भजन आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. श्रवणाने तुमच्या नुसतं भजन ऐकलं तरी तुम्हाला पुण्य आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आपल्या डोळ्यामध्ये वाईट पाहायचं नाही, फक्त देवच पाहायचा, तेही भजन आहे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. भगवंताचे फक्त गुण ऐका. दुर्गुण ऐकल्याने पाप लागेल, पण गुण ऐकल्याने पुण्य लागेल की नाही? तुमचे पाय आहेत, हे थिएटरकडे गेल्यावर पुण्य होते का पाप होतं? पण पंढरीकडे गेल्यावर राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला. तुम्ही एक पाऊल टाकला तर राम म्हटला तर प्रत्येक पाऊलाला यज्ञ होतो. आणि भगवान म्हणतात तू जर माझ्याकडे एक पाऊल टाकला ना, जो तू आवे एक पग मैं आऊ पग 60. देव किती पावलाने तुमच्याकडे येतो? तू एक पाऊल टाकला ना तर मी 60 पावलाने तुझ्याकडे येतो. देवाची भक्ती करत असताना फक्त सरळ मनाने भक्ती केली पाहिजे. आपल्याला गुरु तसे भेटले तर ती भक्ती होते. आणखी एक तुम्हाला गुरु सांगतो की ज्या गुरुला शिष्यामुळे राम प्रभू भेटले, ज्या हनुमानजीला रामानं दर्शन दिलं सतत, तुळशीदासजीला, मी तुळशीदासजीचं सांगता सांगता विसरून गेलो तुम्हाला, हनुमानजीनेच रामजी भेटवले. हनुमानजी ज्या वेळेस ते सांगत होतो ना मी तुम्हाला, तुम्ही पण लक्षात करत नाहीत माझ्या ना, तुम्ही कीर्तनच ऐकताय ना. काय सांगत होतो मी? सांगा बरं. तुळशीदासांबद्दल काय सांगत होतो? कीर्तन. कीर्तन तर चालूच आहे. तुळशीदासजी जेव्हा रामायण सांगायचे तेव्हा एक म्हातारा बाबा रामायण ऐकायला यायचं. तुळशीदासजीनं लक्षात ठेवलं आज की कोण पहिल्यांदा आलंय. ते म्हातारे बाबा आले, पाकलेले आहेत, काठी घेऊन आलेले आहेत. आल्याबरोबर झाडून घेतलं, स्वच्छता केली. बघा, हनुमानजीने येऊन मंडप झाडायचा आणि आपण आयटीत तांगड्या ठेवून बसायचं येऊन. सेवा इतकी महत्वाची आहे. तुम्ही झाडून घ्या. मी जे कीर्तन सांगतोय मला जे पुण्य लाभणार आहे ते झाडणाऱ्यालाही तेच पुण्य आहे, पात्र उचलणाऱ्यालाही ते पुण्य आहे. नुसतं टाईट कपडे घालून यायचं नाही, उचला रे सतरंजे म्हणायचं नाही, त्यालाच नक्की पाप लागणार आहे. या मंडपामध्ये या, झाडून घ्या, 100% पुण्य. अन्नदान करा, दान द्या, जे ज्याला जी सेवा करायची त्याचं पुण्यच भेटणार आहे. पण जो ताईटपणा करतो आणि त्याने लाख रुपये येऊन इथे देऊ द्या, त्याला काही भेटणार नाही. सेवा करण्यामध्ये हनुमानजी हनुमानजी सारखी सेवा या जगामध्ये कुठलीच केली नाही. भक्त म्हणजे हनुमान. भक्त
भक्त राज म्हटलेलं आहे त्यांना. हनुमानजी एका कोपऱ्यामध्ये बसले, तुलसीदासजी रामायण सांगता सांगता रडायचे आणि त्यांच्याकडे पाहायचे की माझं रामायण ऐकतात हनुमानजी. रडायचे. सगळी कथा संपली, लोक गेली आणि बाबा बसलेले आहेत. का बसलेले आहेत की तुलसीदासजी आणखी उठले नाही. तुलसीदासजी उठावेत म्हणून हनुमानजी वाट पाहायला लागले, पण तुलसीदासजी उठले आणि जाऊन त्यांचे पाय धरले. अरे म्हटले महाराज तुम्ही काय करता, तुम्ही कथाकार आहेत, तुम्ही आमच्या पाया पडायचं. कथाकार आताच्या भाषेत जर बोललो तर तुलसीदासजी म्हटले महाराज मी कथाकार नाही आहे, मी राम प्रभूचं गुणगान करतोय. हा म्हटले जा आता, मग पोथी झाली आहे, मला पण जाऊ द्या. नाही नाही म्हटले तुमचं दर्शन घ्यायचं. अरे म्हटले माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाचं काय दर्शन घेतो. नाही नाही म्हटले मी जिथपर्यंत तुम्ही खऱ्या स्वरूपात दर्शन देत नाही तिथपर्यंत पाय सोडणार नाही. म्हटले कोणी सांगितलं तुला. म्हटले भूताने सांगितलं. भूत पिशाच निकट नाही आवे. अरे जे भूत मला भिवून जातात त्याने माझा पत्ता सांगितला. मला ते भूतही किती पावरबाज असेल की त्याने भले पळून जाता जाता हनुमानजीचं नाव सांगितलेलं. हनुमानजीचाच भक्त असेल. म्हटले मी तुम्हाला ओळखलंय, तुम्हीच माझे हनुमानजी आहे. तुलसीदासजीला दर्शन दिलं आणि म्हटले मला रामजीचं दर्शन करायचंय. असं म्हटल्यावर म्हटले तुला रामजी 3 वेळा दर्शन देतील, पण तुझ्या तू ओळखायचं. तुलसीदासजी म्हटले काही हरकत नाही. हनुमानजी निघून गेले आणि तुलसीदासजी रोज प्रतीक्षा करायचे रामजीची, रोज दर्शनासाठी. रामजी एकदा भिकाऱ्याच्या स्वरूपामध्ये आले, तुलसीदासजीकडून भिक्षा घेऊन गेले, पण त्यांच्या लक्षात नाही आलं. देव प्रत्येकाला भेटतो, तुमच्याही दारात देव येतो. तुम्ही सुद्धा जीवनामध्ये मरेपर्यंत 3 वेळा देवाला भेटतात, पण काही काही वेळेला तो देव अशा स्वरूपात येतो तो तुम्ही त्याला शिवाय देतात. देव ओळखणं कठीण आहे. देव हा प्रत्येकामध्ये आहे. देव तुमच्या आमच्यात नाही का. सर्वागटी राम हे कशात म्हणतो, हरिपाठात रोज म्हणतो, पण शेजाऱ्याला रोज शिवे देतो. सर्वागटी राम आहे देव सर्वामध्ये. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मै जाना. हरि व्यापक आहे. हरीच या दासा हरी राही सर्व दिशांमध्ये. सगळीकडे देव आहे. एको देव सर्व सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. सर्व भूतेषु गुणा, सगळीकडे देव आहे. चराचरामध्ये देव आहे. पण माणसाला माणसातच देव दिसत नाही. जर माणसाला माणसात देव दिसला असतात तर भावाभावाचे भांडण झाले असते का. शेतीवरून म्हणा, प्रॉपर्टीवरून म्हणा, भावातही देव आहे, तुझ्यातही देव आहे. पण माणसाला माणसात देव नाही दिसत. त्या पद्धतीने तुलसीदासजीने रामजीला ओळखलं नाही. आणि ज्यावेळेस 3ऱ्या वेळेस साक्षात रामजी बाल स्वरूपामध्ये आलेले. एकदा तर घोड्यावरून चालले होते रामजी तुलसीदासजींच्या समोरून, पण नाही लक्षात आलं. एकदा काशीच्या घाटावरती तुलसीदासजी बसले होते आणि चंदन उघडीत होते. 2 बालक आले, बाबाजी हमें भी थोड़ा सा तिलक लगाइए. सुद्धा रामजी आले. तुलसीदासजीच्या लक्षात नाही आलं आणि हनुमानजीने एका झाडावरती समोरून हाक मारली. बाबा पोपटाच्या स्वरूपात आले हनुमानजी आणि सांगायला लागले, चित्रकूट के घाट घाट पे, चित्रकूट के घाट पे तुलसी घिसे चंदन. तुलसीदास जी बोले आप चंदन घिस रहे हो. तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुबीर. तुलसीदासजी कडून चंदन घेतलं, तुलसीदासजीला चंदन लावलं कोणी, रामजी. आणि मग वरून जेव्हा आवाज आला तेव्हा लक्षात आलं की हे राम प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी तुलसीदासजींना किती वर्ष तपस्या करावं लागली. पण गुरु असा भेटला होता हनुमानजी. हनुमानजीमुळे रामजी भेटतात. तशी आपल्यालाही हनुमानजी भेटतील कदाचित, फक्त आपली भक्ती सरळ असली पाहिजे. बरं, भक्तीमध्ये खोट नसली पाहिजे. माणसाने भजनामध्ये बसलं हे तुला येत नाही म्हणून दुसऱ्याला गप नाही करायचं. मलाच लई येत आहे असंही नाही सांगायचं, फक्त भजन करायचं.
भजनाला आलाय, भजन करायचं. एक साधारण व्यक्ती होता. तो साधारण असा व्यक्ती होता की गरीब घरामध्ये होता, पण त्याला थोडस खायला जास्त लागायचं. मी तुम्हाला सांगतोय, गुरुलाही कधी कधी शिष्यामुळे देवाचं दर्शन होतं. त्याची जर तशी सरळ भक्ती असली तर. फक्त सरळ मनाने भक्ती करा, देव भेटतो. गरीब घरातला एक व्यक्ती आहे, देव माहित नाही त्याला, पण घरामधून एकदा हाकलल्या गेला का तर तो इतका खायचा, त्याला खायलाच खूप लागायचं. आता गरीब घरामध्ये होता, अन्नधान्य घरामध्ये कमी असेल, घरचे टोमणे मारायचे, अरे किती खातो, इतका कसा खातो, काम करत नाही, खूप खातो. जो म्हणायचा, भगवान ने मेरे खाते में जितना खाता रखा है, आदमी उतना ही तो खाएगा, खाते से ज्यादा कोई नहीं खाता. कोई खाता है? जिसके घर में खाते से ज्यादा खाता है ना किंवा आता है ना, त्याच्या पाठीमागे लगेच चिडी लागती बरं. त्याच्यामुळे जास्त खायचं नाही, जेवढं पोटापुरतं लागेल तेवढंच खायचं. जास्त घर भरलं की चोरा आले आणि हाणलं. म्हणून माणसाने पोटापुरतच कमवावं. तो म्हणायचा, अरे खाते से ज्यादा मैं नहीं खाता, जितना मेरे पेट में बैठता है उतना ही मैं खाता हूं. त्याला चिडवायचे, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. तो म्हणायचा, असं नका म्हणू, बोरे बोरे पे लिखा है मेरा ही नाम. तोही उलट बोलायचं घरात, का तर भरपूर खायचा. घरचे कंटाळले त्याला. अरे म्हटले, इतका कसा खातो तू, चल घरातून निघून जा. म्हटले, काम करायचं नाही, काही नाही, नुसता खात राहतो. घरातून हाकलल्या गेला आणि असा रस्त्याने चालला होता. भूक लागली होती, कुठं जावं, कोणाला मागावं, काय करावं लक्षात येईना. तर एका ठिकाणी असं एक रस्त्याला रामानंदी आश्रम होता. त्या आश्रमाच्या दारातून चालला होता आणि त्या आश्रमाच्या दारात आश्रमाचे महंत बसलेले होते. रामानंदी साधू अशी लुंगी वगैरे घालतात, पण वरती उघडेच असतात. भले दष्टपुट महाराज होते. आता माझ्यासारख्याला महाराज म्हणून कोणी ओळखत नाही. महाराजासारखा मी दिसतच नाही. कधी दिसतोय? जेव्हा इथे येईल तेव्हा. तिथे आल्यावर तर कोणीच ओळखणार नाही, किंवा उद्या गावातून चाललो तरी नाही ओळखणार नाही. कपडे असे माझ्या अंगावर नसतात. मी आपलं गरीब आहे, बिचारा माणूस, आपलं फिरायचं कसं तरी. साधूला काय, हे दष्टपुष्ट महाराज बसले होते, गोरे गोमटे, हातामध्ये राम 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 जप चालला होता, माळ होती. म्हटलं, बाबा चांगला खात्या पित्या घरचा दिसतोय. म्हटलं, जाड जुड. बाबाकडे गेला, राम राम केला. तितक्यात त्या बाबाची शिष्य आले 2-4 बाहेर. असे ते चांगली गब्याची गब्या होते. आश्रमात काय कमी असते खायला, देणारे भरपूर, खाणारे भरपूर. बोले, बाबाजी सीताराम. बोले, सीताराम. बाबा जी, आश्रम आपका है? हाँ. बोले, बेटा राम जी का है, हमारा क्या है, सब राम जी का है. हम राम जी, राम जी हमारे, हम राम जी के हैं, ये आश्रम भी राम जी का है. अच्छा, तो मैं रह सकता हूँ अपने आश्रम में? हाँ. बोले, रहो. बोले, कोई सेवा? बोले, सेवा कुछ नहीं, राम नाम जपना पड़ेगा, बस इतना ही है. बोले, हम जपेंगे, खूब राम नाम जपेंगे. बोले, भोजन के लिए खाना पीना? अरे बोले, खूब है, जितना खाना है उतना खाओ. सुबह नाश्ता, दोपहर भोजन, शाम को भोजन. बोले, महाराज मैं थोड़ा ज्यादा खाता हूं. अरे बोले, कितना भी खाओ ना, हमारे आश्रम में बहुत है खाने के लिए. बोले, पंगत कितनी लगती है? पंक्ति किती उठत्यात बुवा जेवायला बसल्यावर? म्हणजे 5 पंक्ति उठत्यात. बोले, पहले पंगत से 5वीं पंगत तक मैं खाऊंगा तो चलेगा? अरे इतना खाता है? बोले, भगवान ने खाता ही उतना भर है, खाना पड़ता है, भूख लगती है. बोले, कोई बात नहीं, हमारे यहाँ बहुत खाने के लिए, खाओ, रहो, चेला बनो पर हमारा. त्याला राम नाम दिलं, माळ घातली, आश्रमात ठेवलं. बिचारा आश्रमात राहायला लागला. सकाळीच उठलं की बघायचा घंटी केव्हा वाजते. आश्रमात अशी पद्धत होती, घंटी वाजली की नाश्ता, 8 वाजले की लगेच नाश्त्यासाठी वाट बघायचा, घंटी वाजली की नाश्ता इतका करायचा 11 वाजेपर्यंत.
आणि 11 वाजता लगेच बघायचं आता 12ची घंटी कधी होते. भूक लागायची एका घंट्यात त्याला. ते बिचार घंटी वाजली की पहिल्या पंक्तीला जाऊन बसायचं. किती वेळ बसायचं? पहिली पंगत, दुसरी पंगत, तिसरी पंगत, चौथी पंगत. भरपूर खायचा. आता काही काहींचा आहार जास्त असतो, भरपूर खायचा. पण त्याला माहीतच नव्हतं एकादशीला काही खात नसते. नेमकी एकादश आली आणि सकाळ सकाळ बिचारा हातात माळ घेऊन घंटीची वाट बघायचा. दारात येडे हाणायचा. घंटी 8 वाजले, 8:15 वाजले, घंटीच वाजाना. त्या रसोईकडे गेला. कुठे? तिथे स्वयंपाक बनतो. आता तिथले रामानंदी आश्रमामध्ये स्त्रिया नसतात, स्वयंपाक बनायला पुरुष असतात. ते सगळे बिचारे रामानंदीच होते. ते माळ हातात घेऊन बसलेले चुलीपाशी. चुली बंद. राम 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 राम, सीताराम सीताराम. त्याला वाटलं आज मेळ काय, गॅस सिलेंडर भेटना ह्यांना का काय, गॅस सिलेंडरचा तुटवडा आलाय म्हटलं का काय, युद्ध चालू आहे दुसरीकडे. पण जेवणावर काय झालं बा म्हटलं आता यांना रुसायला. त्यांना काही बोला ना, कारण की ते नुसते सीताराम करायचे. याने राम म्हटलं की ते सीताराम करायचे. एकादशीला त्यांना मौन. ते बाबाकडे आलं, महंतजीकडे. महंतजी महाराज, सीताराम. बोले सीताराम. बोले बाबाजी आज नाश्ता? अरे आज तो एकादशी है, आज कुछ खाने का नहीं, आज बस राम राम सीताराम सीताराम भजन करो. बोले एकादशी सबको होती है? अरे बोले भाई राम जी की माला पहनी है तो सबने एकादशी करनी चाहिए. बोले आप सब लोग करो, मैंने नहीं की तो नहीं चलेगा. तू काय रामाचा जावाई आहेस? तू नहीं करायची? अरे एकादशी जिसने कंठी पहनी उसने तो भजन करना चाहिए, राम राम करना चाहिए, एकादशी करनी चाहिए, हरी दिनी है. बोले महाराज मैं एकादशी नहीं करूंगा तो कल की द्वादशी नहीं देखूंगा. बोले कैसे? मैं तो मर जाऊंगा. अरे बोले इतना भूख लगती है, नहीं खाऊंगा तो मर जाऊंगा. बोले यहाँ तो कुछ नहीं बनेगा भाई. तो बोले तुझे बनाना आता है? बोले नहीं बनाता. क्या मरता? बना लूंगा जैसे तैसे. कोठारीला बोलवलं, भंडारीला. बोले इसे सीधा देव, राशन देव. बोले इससे राशन. आटा दिला, चावल दिला, गोड, दही, घी वगैरे सगळं स्वयंपाकाचं सामान दिलं. त्याने बांधलं. निघताना गुरुजीने सांगितलं, ए बेटा, बोले आज एकादशी है, यहाँ तो कुछ नहीं बनेगा, तू जहां कहीं बनाएगा ना, आपल्या आश्रमाच्या पाठीमागे नदी आहे म्हटले, तिथे जा आणि तिथे जाऊन त्या पाण्याने शुद्ध भांडी वगैरे स्वच्छ कर, स्वयंपाक बनव आणि बनवल्यानंतर खायच्या अगोदर देवाला भोग लाव. काय एवढं तर करशील? भोजन बनणार म्हटल्यानंतर देवाला दिलंच पाहिजे. कारण की भोजन तुम्ही घरात बनवता ते अशुद्ध असतं. तुम्ही किती सवळ्यात बनवा ते अशुद्ध आहे. पण ज्या वेळेस ते भोजन बनवल्यानंतर तुम्ही देवाला समर्पित करता तर तो महाप्रसाद होतो आणि तो प्रसाद आपल्याला भेटतो. म्हणून घरातलं जेवण रोज देवाला दाखवावं, मग तो देवाचा प्रसाद म्हणून आपण खाऊ, तो शुद्ध होतो. कधीही बनवा. नुसतं आता आपलं देवाला दाखवणं म्हणजे खूप कठीण आहे महाराज. आपलं म्हणजे हात देवाकडे ताट घराकडे. कसं असतं? त्यातली त्यात नैवेद्य आपला इकडून एक बेलनं मारलं, इकडून एक बेलनं मारलं की झाला देवाचा नैवेद्य. पत्री नैवेद्य ते देवालाही खाता येईना आणि आपल्यालाही खाता येईना, त्याचं पोटही भरणं. आपला असा नैवेद्य असतं. आपण जसं ताट भरून जेवायला घेतो ना, तसं नैवेद्याचं ताट करायचं आणि ते देवाला दाखवायचं, त्याला पाणी फिरून मग आपण ते घ्यायचं. तो प्रसाद होतो. याने गठुडं उचललं, नदीच्या काठावरती आला आणि लाकडं वगैरे गोळा केली, दगडं मांडली, स्वयंपाक बनवला. बनवायला उशीर झाला कारण की बनवता येत नव्हतं. खूप वेळ झाला. भूक लागलेली आहे, अतिशय भूक लागलेली आहे. पण गुरुजीची आज्ञा, महाराज फक्त निष्ठा असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. देवावरती श्रद्धा असल्याशिवाय देव भेटत नाही. भोजन तयार केलं, भोजन बनवलं आणि लक्षात आलं की देवाला पाणी फिरवायचंय, नैवेद्य दाखवायचा आहे. पण त्याला माहित नव्हतं नुसतं पाणी फिरवायचं, त्याला वाटायचं देवच जेवायला येतो. भोळी भक्ती, सरळ भक्ती केली. तो काय असा पूर्ण भक्त नव्हता, पण त्याला वाटायचं देवच येत असेल. गुरुने सांगितलं म्हणजे 100% देव येणार.
गुरुवर निष्ठा, श्रद्धा. मग त्याने ते ताट समोर ठेवलं आणि हात जोडले. आता त्याला मंत्रही येत नाही, नवीनच भरती झालेला आश्रमात. मग तो भजन म्हणायला लागला, त्या देवाला बोलवायला लागला. तुम्ही म्हणताल का माझ्या बरोबर? हा, तुम्हाला भजन येतं का? मी म्हटलं माझ्या पाठीमागे म्हणताल ना का? मौन आहे सप्ताह उस्तर, नाही ना? नाही, काही काही म्हणत असेल आम्हाला सप्ताह उस्तर मौन आहे, म्हणजे महाराज म्हण तू काय म्हणायचं ते आम्ही फक्त ऐकतो, असं नाही ना? काही म्हणताल ना? तो देवाला बोलवायला लागला. कसा बोलवतोय बघा. राजा रामाये प्रभु रामाये. बोला बोला बोला. जेवण केलंय का? देवाला पाहिजे बरं का. राजा रामाये प्रभु रामाये. प्रभु रामाये. मेरे भोजन का भोग लगाइए. भोजन का भोग मेरे भोजन का भोग लगाइए. तो असं म्हणायला लागला, हात जोडले, डोळे लावले, नुसता म्हणायला लागला. राजा रामाये प्रभु रामाये. मेरे भोजन का भोग लगाइए. देव येत नाहीये, त्याला भूक लागलेली आहे पण देव येत नाही. त्याला माहिती आता गुरुजीने सांगितलंय म्हटल्यावर देव आल्याशिवाय जेवायचं नाही. ते आता म्हणायला लागलं, देवा आचमनी अर्घान आरती यहाँ यही मेहमानी. माझ्याकडे आरती नाहीये तुझी करायला, आचमनी नाहीये, ताट नाहीये, मला येत नाही मंत्र. आचमनी अर्घान आरती यहाँ यही मेहमानी. सूखी रोटी पाव प्रेम से. हे साधं भोजन बनवलंय मी. सूखी रोटी पाव प्रेम से पियो नदी का पानी. राजा रामाये प्रभु रामाये. बोला रामाये प्रभु रामाये. राजा रामाये प्रभु रामाये. राजा रामाये प्रभु रामाये. मेरे भोजन का भोग लगाइए. भोजन का भोग लगाइए. मेरे भोजन का भोग लगाइए. भोजन का भोग लगाइए. तरी देव येईना. मग तो देवाला दम द्यायला लागला. कसा बघा. तो म्हणा, देवा आणि आज एकादशी आहे, तिथं मंदिरामध्ये काही नाही, ती नुसती राम राम करते. तिथं जाशील तर भूक मरशील. भूल करोगी यदि त्यज दोगे भोजन रोखा सुखा. काय म्हणतो देवाला तो? अरे यदि तुम भूल करोगे ना, ये रूखा सूखा भोजन भी नहीं मिलेगा. भूल करोगे यदि त्यज दोगे भोजन रोखा सूखा. एकादशी आज मंदिर में, एकादशी आज मंदिर में बैठे रहोगे भूखे. राजा रामाये प्रभु रामाये. बोला सगळे, बोला सगळे. राजा रामाये प्रभु देवाला शरण जाताना इतकं समर्पित व्हावं लागतं. हनुमानजीला तुकोबरा एवढ्या समर्पकतेने शरण गेले होते बरं का. शरण शरण जो शब्द आले ना या अभंगामध्ये दोनदा आलाय. शरण 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 शरण. का म्हटले? पहिल्यांदा शरण मी संसारातून एकदम तापलेलो आहे म्हणून शरण, आणि दुसऱ्यांदा शरण की तुला भेटल्याशिवाय माघारी जाणार नाही म्हणून शरण. विठाल तो इतका समर्पित झालेला आहे की म्हटलं देवा आता तू आल्याशिवाय
मी जेवणार नाही. भूल करोगे यदि तेज दोगे भोजन रोखे सुखे. हे माझं रुख सुख भोजन जर तुला वाटत असेल तर तुझी भूल आहे. भूल करोगे यदि तेज दोगे भोजन रोखे सुखे. एकादशी आज मंदिर में बैठे रहोगे भूखे राजा रामाये. भूका मरशील म्हटले देवा जर नाही आला तर लवकर ये असं म्हटल्याबरोबर देव घाबरला महाराज. देवाला वाटलं आता गेलं पाहिजे. महाराज समोरच रामप्रभू येऊन बसले, साक्षात रामप्रभू. पण एक चूक झाली देवाकडून, येताना एकटे नाही आले. कोणाला आणलं? बायकोला घेऊन आले. बरोबर बायको म्हणजे सीता मैया. नीलांबुज श्यामल कोमलांग सीता समारोपित वामभागं पानो महासायक चारु चापं नमामि रामं रघुवंशनाथं. पण ते ताटाकडे बघायचं आणि तिच्याकडे बघायचं. जेवण किती जणांचं बनलं होतं? त्याला वाटलं देव एक येईल, त्याचं माझं म्हणजे देवाचं त्याचं. तिसरी आल्याबरोबर त्याला वाटलं आपल्याला भूक लागली जास्त, ही बाई कशाला आली. मी काय हिला बोलवलं नाही. त्याचं ताटाकडे बघायचं आणि तिच्याकडे. रामजी म्हटले क्या हुआ बेटा? बोले कुछ नाही. नीलांबुज श्यामल कोमलांगण इतकी सुंदर जोडी. म्हटले काय नाही देवा घ्या प्रसाद. म्हटले तुम्ही करा जेवण. दोघाला जेवायला लावलं आणि उरलेला प्रसाद त्यांनी खाल्ला. खूप उशीर झाला पण म्हटले मला इतकी भूक लागली होती पण तुमचं स्वरूप पाहिलं. पाहता श्रीमुख सुखावले डोळी यांची भूक नवजे माझ्या. तुझं स्वरूप पाहिल्याबरोबर माझं पोट भरलं. म्हटले तू भले बायको घेऊन आला असेल तर दोघही सुंदर आहे, काही हरकत नाही. म्हटले या म्हटले. आता त्यांना वाट लावलं. रामजी म्हटले आम्ही जातो. हा जेवला, सगळं आवरलं, आश्रमात आला. आश्रमामध्ये आला मस्तपैकी. पुन्हा दुसऱ्या दिवशी पासून सुरू झालं. सकाळची 8ची घंटी वाजली की नाश्त्याला बसला. 12ची घंटी वाजली जेवायला बसला. असे पुन्हा 15 दिवस गेले. परत काही एकादशी येणार नव्हती का? आली एकादशी 15 दिवसाची. पुन्हा आल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं आज घंटी वाजली नाही म्हणजे नाश्ता नाही म्हणजे एकादशी आलीच. किंवा म्हणलं ही मेली 15 दिवसाला कसं काय येते? एकादशीला काही काम आहे का नाही? पाहुण्यानी रोज रोज काय जावं 15 दिवसाला? कधीतरी यावं वर्षातून. आषाढी कार्तिकी. आणि हे रामानंदी बोले 15 दिवसालाच एकादशी धरीत. यांनाही काही काम नाही. आला महंतजी महाराज. बोले क्या बेटा? बोले भूक लगी है, सीधा देतो. भंडारीला बोलवलं, सीधा घेतला. बोले महाराज बढ़ा के दे दो. मतलब बोले आपने एक भगवान बोले थे तो वहां तो 2 भगवान आहे. गुरुजीला कळलं नाही खरंच देव येतोय म्हणून. गुरुजीलाच माहित नव्हतं देव येतो का म्हणून. गुरुजी नुसता ताटावून हात फिरवायचा आणि जेवायचा. म्हटले गुरुजी ज्यादा देतो. 2 भगवान आते. त्या गुरुजीला वाटलं याला भूक जरा जास्त लागत असत. दे बोले जास्त दे बाबा. त्याने सामान घेतलं, नदीच्या काठावर आला, भोजन बनवलं. बनवल्याबरोबर त्याला वाटलं आता मागच्या वेळेस एक आलत, आता 2 येतात म्हटलं दोघांचं नाव घेऊ. ते पुन्हा त्याने भजन सुरू केलं. त्याला तर काय मंत्र येत नाही. काय म्हणायला लागला? राजा रामाये राजा रामाये. बोला राजा रामाये राजा रामाये राजा रामाये सीता रामाये राजा रामाये सीता रामाये रे भोजन का भोग लगाइए. भोजन का भोग लगाइए मेरे भोजन का भोग लगाइए. भोजन का भोग लगाइए. त्याने मस्त ताट भरलंय दोघांसाठी आणि भजन करायला लागला. डोळे लावले, हात करून म्हणतोय राजा रामाये सीतारामाये मेरे भोजन का भोग लगाइए.
असं म्हटल्या बरोबर महाराज देवानी यावेळेस उशीर नाही केला. दोघं नाही आले पण राम बाण दिसी जानकी लखन दाहिनी ओ. रामजी बरोबर आणखी कोण असत? एक सीता आणि उजवीकडे कोण आहे? राम बाण दिसी जानकी लखन दाहिनी ओ. लक्ष्मणजी पाहिले आणि आरा याची तो तळपायाची आगच मस्तकाला गेली. म्हटले मागच्या वेळेस 2 आलते, ह्या वेळेस 3 घेऊन आलाय. याला काही काम आहे का? ते ताटाकडे बघायचं आणि त्याच्याकडे बघायचं, डोळे लाल झाले त्याचे. लक्ष्मणाला बघ. रामजी म्हटले क्या हुआ बेटा? ये कौन है? ये हमारा भाई है, सगा भाई. अरे सगा भाई है हमारा. अच्छा तो ये क्यों आया? बोले भाई है मेरा, आया मेरे साथ. आपके घर वालों का भोजन बनाने का ठेका हमने लिया है क्या? सब मुंह उठ के चले आते हो. हाँ बोले आ गया, चलो कोई बात नहीं, थोड़ा सा खा लेगा. अरे तुझ्या बरोबर आम्हाला उपाशी मारावं लागत. तुझं काय? तुझा तू खाऊन तू देव आहे, तुला म्हणता येई ना काही. पण ते रामजी पण इतके सुंदर दिसतात, सीता मैया सुंदर दिसते, लक्ष्मणजी तर सुंदरच आहे. म्हटलं जाऊ दे आता आलात तर बस. त्याचंही ताट त्याने लक्ष्मणा पुढे ते 3 ताट दिले समोर. तिघांनी खाल्लं. भोजन प्रसाद यांनी उरलेला घेतला आणि आता रामजीने राम राम घातला. म्हटली यावं का आता? म्हटली आताच सांगून जायचं, पुढच्या वेळेस किती येणार तर जेवायचं, नाही तर यायचं. आता हे गुरुच्या आदेशामुळे चाललंय. म्हटले नाही तर तुम्हाला दगड घेऊन माग लागलो असतो. मला एक तर भूक मला लागते, येतात तुम्ही तिघ करू लागायला कोणी नाही, एकटाच मरतोय. रामजी म्हटले काय हरकत नाही, येऊ आम्ही. म्हटले तू बनव. म्हटले. रामजी गेले. हा परत आपलं सगळं आवरून आला आश्रमात. भूक लागली होती जसं, पण भगवंताचा प्रसाद खाल्ल्यावर महाराज पोट भरून जायचं त्याचं. एक शीत जरी भगवंताच्या हातचा भेटला, त्यांच्या ताटातला भेटला तर महाराज काय पुण्यवान आहे. सरळ भक्ती आहे त्याची, सरळ. त्याला काही कपट मनामध्ये नाही आहे. गुरुने कसं सांगितलंय, काय सांगितलंय, देव येतोय का नाही, जेवतोय का नाही, काही त्याला माहित नाही. फक्त पाणी फिरवायचंय का हेही त्याला माहित नाही, पण देव आला पाहिजे त्याला, एवढं पाहिजे. आला. पुन्हा 15 दिवस कसे बसे गेले आणि एकादशी आली महाराज. कारण की वेळ होत चाललाय म्हणून पटकन आली. बरं एकादशी आली की गुरुजी शिदा देतो, राशन देतो असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हटले इसको देतो. बोले गुरुजी जरा और बढ़ा के देना. गुरुजीला वाटलं ते सरकार फुकट धान्य वाटते, कसं हे नेऊन या लोकाला इकित आहे का काय काय. आता लोक ते सरकार फुकट देत ना धान्य, लोक खात नाहीत महाराज, इकित देत. आमच्या इकडे 25 रुपये किलो तांदूळ चाललाय महाराज राशनचा. मी कथा केली, भागवत कथा मागच्या वर्षी शिवरात्रीला बीडपाशी. मला महाराज आमच्या इकडे दान देतात, धान्य आणून टाकतात कथेमध्ये महाराजाला. बरं मला 10-12 पोते गहू आले, 10-12 पोते बाजरी आली, ज्वारी आली, पण 25 पोते तांदूळ आला. अरे म्हटलं कस काय? म्हटले बाबा फुकट आहे, घरी कोणी खायना घेऊन. आता मी 25 पोते तांदूळ खाणार आहे का? माझ्याकडे बघून वाटतं का तुम्हाला? तर आमच्या इकडे तांदूळ एवढा खात नाहीत. बरं तुमच्या इकडे खातात. मला वाटत होतं डॉक्टरकडे घेऊन यावं काय, इकडे तरी वाटून टाकता येईल का तुम्ही तांदूळ खाणारे माणसं. गुरुजीला वाटलं नक्की इकित असं हे राशन. शिष्याला म्हटलं याच्या माग चला, आज ह्यो नेमका करतो काय. त्याला महाराज ते म्हटलं आज मुझे 1100 आटा दो. 1100 आटा म्हणजे एका शेरात किती पीठ बसत? 1 शेर म्हणजे किती शेर कळतो? एका ह्याच्यामध्ये 2 आठे धान्य. 1 शेर म्हणजे 2 आठवे धान्य. तर त्याने किती शेर सांगितलं होतं? 11 शेर म्हणजे 22 आठे. 22 आठे पीठ. त्या हिशोबाने तांदूळ, त्या हिशोबाने डाळ, त्या हिशोबाने तूप.
एवढं मोठं गटुडं बांधलं त्यांनी. त्याला वाटलं देव रोज वाढतच चालले भरपूर, आणि त्याला जास्त लागायचं. गठुडं बांधलं. गुरुजीला वाटलं हे नक्की राशनिकीत असं, याच्या पाठीमागं चला. गुरु बी मागं निघाले गपचूप. याने नदीत वर आणलं, दगड मांडले, लाकडं आणले, आणायची होती पण काही थोडेफारच आणले. म्हटलं आता काहीच करायचं नाही, म्हटलं नुसतं बसायचं आणि लगेच भजन सुरू करायचं. जेवढे येते मग बघू बनवायचं का नाही. आता बनवायचं, डोळे लावले आणि सुरू केलं नाही आणि भजन. गठोड तसंच पुढं. राजा रामाई, राजा रामाई, बोला राजा रामाई, राजा रामाई, राजा रामाई, राजा रामाई, लक्ष्मण रामाई, मेरे भोजन का भोग लगाइए, भोजन का भोग लगाइए, मेरे भोजन का भोग लगाइए, भोजन का भोग लगाइए. याने मला स्वयंपाकच बनवला नाही, भजन सुरू केलं. तिघाचं नाव घ्यायला सुरू केलं. म्हटले मागच्याच ती घालते. राजा रामाई, सीतारामाई, लक्ष्मण रामाई, मेरे भोजन का भोग लगाइए. असं म्हटल्याबरोबर महाराज सगळा राम दरबारच आला ना तिथं. रामजी, लक्ष्मणजी, सीता, भरत, शत्रुघ्न, उर्मिला, मांडवी इतके तर आलेच, पण त्यांनी एवढ्याचं नाव नाही घेतलं, पण एकाच घेतलं जास्त. नर नारी नकी कोण कहे, एक बंदर भी साथ लाय. कोण बरोबर आणले? हनुमानजी. अरे बोले बायका तर घेऊन आले, पोरं घेऊन आले, पण माकडे घेऊन आले. म्हणले ते देव आहे का कोण आहे? नर नारी नकी कोण कहे, एक बंदर भी साथ लाय. बोले एक बंदर घेऊन आलेले. काय देव आहे बायो, मला भूक लागली घेऊ माणसं वाढीत रोज. रामजी म्हटले वाडा पात्र. म्हटले करा. गठुडं सोडा आणि तुम्हीच करा. म्हटले अरे तू बनवला नाही. अरे एवढ्या पुढे मला काही भेटलं तर पाहिजे. तुम्हीच करा आणि तुम्हीच खा. म्हटलं मी काय बनवणार नाही. मोते नहीं बनत बनाए, मोते नहीं बनत, आप ही बनाओ आप ही खाओ. मोते नहीं बनत, मी नाही बनवणार. म्हटलं तुम्हीच बनवा, तुम्हीच खा. म्हटलं माझ्यात ताकद नाही एवढ्यामध्ये बाबा. रामजी म्हटले सरळ आहे, याचं प्रेम सरळ आहे. लक्ष्मणाला सांगितलं सोडा. म्हटले आपण बनवू. भरत भंडारे बनाने लगे, राजा भरत भंडारे बनाने लगे. चुनकी लकड़ियां लक्ष्मण जी लाने लगे, चुनकी लकड़ियां लखन जी लाने लगे. राजा भरत भंडारे बनाने लगे, राजा भरत भंडारे बनाने लगे. भरतजीला सांगितलं बनवा म्हटले, आणि भरत भंडारी बनले. आज राजा भरत भंडारे बनाने लगे. चुनके लकड़ियां लखन जी लाने लगे. साग भाजी अमनिया शत्रुघ्न जी कराने लगे. राजा भरत भंडारे बनाने लगे. हनुमानजी काय करत होते माहिती? अंजनेय अपने पूंछ से पूछा,
लगाने लगे. आपल्या शेपटीने महाराज चूल तयार केली हाताने आणि त्याला पोतारा द्यायला लागले, पोछा मारायला. अंजनेय अपने पूंछ से पोछा लगाने लगे. राजा भरत भंडारे बनाने लगे. अष्ट सिद्धि नवनिधि के जत्थे आने लगे. सीतामाई जिथं बनवायला आली आहे तिथं अष्ट सिद्धी प्रगट झाली. अष्ट सिद्धी नवनिधी के दाता. हनुमानजी कोण आहेत? अष्ट सिद्धीचे दाते आहेत. आणि लक्ष सीतामाई तिथे असल्यामुळे महाराज सगळे अष्ट सिद्धी प्रगट झाल्या. अष्ट सिद्धी नवनिधी के दाता. त्या ठिकाणी अष्ट सिद्धी आलेल्या आहेत. स्वयंपाक सुरू झालेला आहे. हे सगळं बघून हजारो साधू आले तिथे. रामजीचा हातचा प्रसाद आहे आणि हे डोळे लावून बसले ध्यान. रामजी म्हटले आंखें तो खोलो. बोले आंखें खोल के करे क्या, हमें तो कुछ मिलने वाला नहीं, देख के तो हम मर जाएंगे, आपको खाते हुए देख के तो मरेंगे, इतने भीड़ में हमें क्या मिलने वाला है. नहीं आंख खोल के देखो तो. अरे आंख खोल के देखेंगे तो जिंदा ही नहीं रहे. डोळे लावून बसले ते. स्वयंपाक चालू आहे. पण इतक्यामध्ये महाराज गुरुजी तिथं आले. त्या शिष्याचे गुरु तिथं आले आणि गुरुजीने पाहिलं तर गठ उडत असं हे डोळे झाकून बसलेले. गुरुजीने उठवले. अरे भोजन बनाव. बोले बन तो रहा है. गुरुजीला नाही दिसलं. सिद्ध झालाय तो. त्याची भक्ती सरळ आहे. भक्ती करताना सिद्धता येण्यासाठी सरळ भक्ती करावी तेव्हा देव भेटतो. भोजन बनवणं चालू आहे. रामजी समोर बसलेले. सीतामैया भोजन बनवते आणि गुरुजी म्हणतात भोजन बनव. अरे बोले भोजन बन रहा है. बोले मुझे तो नहीं दिखता. शिष्य म्हटला रामजीला हमारे गुरुजी को दिखो, नाही तर मला हे येड समजिते. आता हे येडच आहे ना. गुरुजी मला येड्यात करतील. म्हटले मला जर नाही दिसलं इथं, तुम्ही नाही दिसले तर मला म्हणतील काय करतो तू इकडे आणून राशन. रामजीचा शब्द आहे महाराज. रामजी म्हणतात अरे भगत तुम जितने सरल हो उतने सरल तुम्हारे गुरुजी नहीं है. क्या तुझी तेरी भक्ति जितनी सरल है उतनी सरल तुम्हारे गुरुजी की भक्ति नहीं है. हे म्हणते गुरुजीला. गुरुजी तुम्ही सरळ नाही. गुरुजी आप सरल नहीं हो इसलिए आपको रामजी नहीं दिखते. असं म्हटल्याबरोबर गुरुजीला वाटलं जीवन गेलं परमार्थ करता करता. याला देव दिसतोय मला देव दिसत नाही. गुरुजीच्या डोळ्यामधून घळा 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 अश्रू सुरू झाले. अहंकार नष्ट झाला. गुरुजीच्या डोळ्यामधून अश्रू आल्याबरोबर त्याने काय म्हटलं होता, गुरुजी आप सरल नहीं हो. गुरुजी सरल नाही म्हटल्याबरोबर गुरुजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. गुरुजीची आंखें तरल हो गई. सरल नहीं बोला जैसे ही तो गुरुजी की आंखों में आंसू आके गुरुजी की आंखें तरल हो गए. जैसे ही गुरुजी तरल हो गए मतलब गुरुजी का अहंकार गल गया. तो राम जी ने गुरुजी को भी दर्शन दिया. राम म्हणता रामजी होई जे. 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 पदवे पैसोने पदवे गेले. पदी पैसोने पदवे गेले. ऐसे सुख वचने आहे. ऐसे सुख वचने आहे. पदी पैसोने पदवे
म्हटले महाराज आपण अहंकार रहित जर भक्ती केली, गुरु जर चांगले भेटले तर आपल्याला देव भेटतो. कधी कधी शिष्य चांगला असला तर त्यांना देव भेटतो. म्हणून तुकोबाराय गुरुच्या शोधात आहेत आणि त्यांना गुरु कसा पाहिजे होता? सरळ पाहिजे होता. आणि सरळ फक्त या जगामध्ये खरे राम भक्त कोण असतील तर शरण शरण हनुमंता. शिष्याप्रमाणे मी आहे. हनुमानजी तुम्हाला मी शरण आलोय. मला राम प्रभू कसे भेटतील किंवा भक्ती कशी करायची याच्यासाठी मी तुम्हाला शरण आलोय. आता आपलं पहिलं चरण सुरू झालंय बरं का. आता किती वाजले? 9 ते 11 एक चरण झाले, 11:15. मग आता ह्या चरणाचे 2 तास. किती चरणाचा अभंग आहे? 4. मग पहाटे काकडा सुरू होते. मग करायचं का? पुढच्या वर्षी बोलवायचीच नाही तुम्ही. असं मला फक्त हनुमानजीच उद्या जन्मोत्सव आहे, हनुमानजी सारखी भक्ती करा. आणि तुकोबराय भक्ती संप्रदायामध्ये प्रवेश करत असताना गुरु करण्यासाठी म्हटले दुसरा योग्यच नाही, तुम्हा योग्य नाही देवा. हनुमानजी सारखा योग्य कोणीही नाही की जो रामापर्यंत घेऊन जाईल. रामजीसाठी हनुमानजी इतके सरळ आहेत की तुम्ही कशी भक्ती करा हनुमानजीची. हनुमान चालीसा म्हणा, कारण की बुद्धिमताम वरिष्ठम, त्यांच्यासारखी बुद्धी कोणाकडे नाही. आणखी काही उद्याच्याला थोडस हनुमानजी बद्दल मी सांगेल. त्या सरळ भक्तासारखी सरळ भक्ती करा. स से सीता, ल से लक्ष्मण आणि र से राम. सरळ शब्दाचा काय होतो अर्थ? स से सीता, ल से लक्ष्मण, र से राम. अशी राम सीता लक्ष्मण अशी सरळ भक्ती करा. तुम्हालाही निश्चित देव भेटल. आणि जर भेटायचं असेल तर या हनुमानजीची तुम्ही भक्ती करा. त्यांना शरण जा. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. भक्ती करायची आहे ना तर इथेच भक्ती. वारकरी संप्रदायाचे आद्य हनुमानजी आहेत. काय भक्तीच्या त्या वाटा माझ दावाव्या सुमटा. मला वाटा दाखवा. कारण की तुम्ही भक्तीमध्ये शुरानी धीर स्वामी काही तुम्ही या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात शूर आहेत. हनुमानजी सारखा शूर वीर भक्ती संप्रदायामध्ये नाही. आणि तो तुम्ही कोण आहात? तू का म्हणे रुद्रा, तू का म्हणे सर्वांनी सुंदर भजन करा. मग आपण समारोप करू. विठोबा रखुमाई